या साईडला भात ठेवलेला आहे व इथे माझ्या गुग्गूचं जेवण ठेवले. गाजर टाकले आणि डाळ भात बॉईल करायला. आणि इथे फ्लॉवरची आज गुरुवार आहे सो वांग्याचं भरीत आणि आम्हाला दोघांना एक वांग्याचं भरीत बस होतं. जेमतेम 2 जण आम्ही. त्यातून पण मी समोरवालीला किंवा माझ्या आत्तूला थोडंफार देते बनवलेलं फ्रेश. आणि इथे फ्लॉवरची भाजी मी कापते. फटाफट आवरून घेऊया. गुग्गूला एकदा चेक करते मी माझ्या. झोपला आहे मस्त. आज गुरुवार होता सो मठात जाऊन आलो. थोडंसं लेट झाला, वाजले 1. त्याला नाश्ता करूनच नेलं होतं म्हणून आता थोडा रिलॅक्स नाही झोपला आहे. मी फटाफट इथे जेवण करते. इथे मी हा फ्लॉवर कापत आहे. फ्लॉवर मी आधी कापून घेते आणि त्याला हळद मीठ टाकून ठेवते. त्याशिवाय मी असं वापरतच नाही कारण जे पण काही किडे वगैरे असतात तर ते जातात. फ्लॉवर मी असं वापरतच नाही मोस्टली. त्याला हळद मीठ लावूनच पाण्यामध्ये ठेवून देते थोडंसं. फटाफट कापून घेऊया. फ्रेश आहे फ्लॉवर. नवरोबाने आणले रात्री येताना. खूप फ्रेश आहे बघा. इथे पाणी घेतलंय. पाणी आपण टाकूया. इथे मी मीठ टाकते आणि थोडीशी हळद सुद्धा टाकायची पाण्यामध्ये. आणि त्यामध्ये फ्लॉवर्स टाकून द्यायचे जेणेकरून किडे वगैरे असतील तर ते मरून जातील. आणि 10 मिनटं असं सोडून द्यायचं. किडे वगैरे आहेत ते मरून जातात. हे साईडला ठेवून द्यायचं. काम आवरूया आपलं फटाफट. इथे डाळ रेडी आहे. डाळ डायरेक्ट घालणार आहे मी. ते डाळ रेडी केलं आहे. भात होतोय. भरीत फ्राय होतं. ते भात होतोय. इथे अगस्त्याचं जेवण आता झालंय. ते वाटून टाकते मिक्सरला म्हणजे घीची तडका देईल. आणि ते डाळ असं फटाफट गाईज फटाफट करावं लागतं कारण घरी मी एकटीच असते, कोण नाही आहे. सो बघू शकता फ्रेंड्स तुम्ही किती इझिली निघते. काही करायची गरज लागत नाही आहे कारण हे पूर्ण भाजून थंड केलं आहे मी. थंड झाल्यावर पूर्ण साल इझिली निघते. मला फक्त हात लावायची गरज लागते. हे फटाफट. काय झालं गुग्गूला? गुड मॉर्निंग. रेडी होऊन झोपला होता तू? आले उतला ललू ना करायचे गुग्गू. आले गुग्गू. बोल ना. ये माझं गुग्गू उठलाय है ना गुग्गू. आता मूड शांत झाला. मग मला झोपव ना. मस्त वाटतं रे अगो. मस्त वाटतं रे माझा गुग्गू. माझा गुग्गू. माझा गुग्गू. चला भातू खायला चला. भातू खायला चला. मम्माला मानतो तू. मालू ना करायचं. मालू ना. केस पकडतो हा पोरगा.
बाय कर फ्रेंड्सला. बाय फ्रेंड्स, बाय. गुगो, ए गुगू बाय कर. बाय फ्रेंड्स, टाटा. इथे बघा सगळं भाजीची रेडी केलेली आहे. माझ्या पिल्लूला इथे बसवलंय. हाय अगस्त्या. अगस्त्या हाय कर. हाय फ्रेंड्स. फ्रेंड्स लोकांना हाय कर अग्गू. काय बघतो मम्मा? ची आता तुझ्या भात तुम्ही बनवलंय देते. इथे टमाट्याची चटणी, सॉरी टमाट्याची चटणी बोलते, वांग्याचं भरतं ते फटाफट टाकते. अशा प्रकारे घाई 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 करावी लागते. अगस्त्याला माझं जेवायचा टाइम झालाय. आता तुला मी भातू देते हा गुगू. इथे आमचं बसून नाटक आणि इथे जेवण ऑलमोस्ट संपलंय. पण खायला तर स्वतःला पाहिजे, पण नाटके किती. कोण आहे मम्मा? फुगेवाला? खुर्ची आहे, खुर्चीवाला. लंच टायमानंतर अगस्त्याचा लंच टाइम झाला. माझा अजून झालाच नाही आहे. अगस्त झाल्यापासून माझा लंच टाईमचा ठिकाणा नाही आहे. मम्माच्या घरी वेगळी गोष्ट आहे, टायमावर पाहिजे जेवण. स्वतःच्या घरी आल्यावर नखरे नाही करू शकत. काव ये काव्य गुगुला ब. आम्ही असं गॅलरीत आमच्या बसतो आणि थोडंसं हे करतो, टाईम एक्सपेंड करतो. का बोलते मम्मा? दुपारपासून झोपलंच नव्हतं अगस्त्या. फायनली आत्ता झोपलाय बघा. आत्ता मस्त पूजेच्या टायमाला झोपून गेला. आता मला फटाफट आवरावं लागेल, उशीर पण झालाय. 7 वाजले. गुरुवार आहे म्हणून अजून पूजा केलेली नाही आहे. आज फायनली हार मठात गेलेली स्वामींच्या, हार वगैरे आणले, तर आता पूजा करून घेते. ह्याला झोपवलं. फायनली देवाचे सॉन्ग लावलेत आणि घरसुद्धा सगळं आवरून ठेवलं. मी रेडी होऊन भेटते तुम्हाला. हाय फ्रेंड्स, मी ते रेडी झालेली आहे पूजेसाठी. अगस्त्य झोपलाय. पूजा करून घेते लवकर. पूजा करून खरं सांगू इतकं भारी वाटतंय ना, इतकं भारी वाटतंय ना. खूप मनाला एकदम असं शांती वाटते. कारण खूप दिवसांनी फ्रेंड्स मी पूजा केली आहे. माझा बाबू असल्यामुळे मला पूजा करता येत नाही, आता टाईम नाही मिळत. बट आजपासून मी नक्की टाईम काढेल. आणि इतकं सुंदर वाटतंय ना. नाहीतर मी दर मंगळवार गुरुवारी माझ्या घराला उंबरठ्याला मस्त सजवायची आणि मला पूजा करायला खूप आवडायची. बट आता खूप दिवसांनी केली, सो खूप बरं वाटतं आणि खूप मस्त वाटतं सिरियसली. बघा म्हणजे देव